जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आपण अंशुमन विचारे यांच्याशी बातचीत करणार आहोत. खर तर आपण बघितलं की महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये कला, संगीत याची खूप मोठी देण आपल्याकडे आहे. आणि ही सगळी देण जेव्हा आपल्याकडं आहे, हा आपला वारसा आपल्याकडे जेव्हा आहे, तेव्हा दादा कोंडके पासून ते आतापर्यंतच्या भाऊ कदमापर्यंत रंगभूमीचे वेगवेगळे पैलू, वेगवेगळी व्यक्तिमत्व, वेगवेगळी माणसं आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे सगळं पाहत असताना रंगभूमी कशी आहे, त्याचा युवकाचा संबंध कसा येऊ शकतो, भविष्यामध्ये रंगभूमीची असलेली सगळी एकूण वाटचाल कशी होती, भविष्यात कशी असणार आहे, अशी अनेक पैलू या निमित्ताने आपल्या समोर येतात. खरं तर अंशुमन विचारेंना मी आज याच अनुषंगाने बोलतं करणार आहे. अंशुमन विचारे केवळ हास्य कलाकार नाहीयेत, चित्रपट कलाकार नाहीयेत, तर ते एक गुरु म्हणून त्यांची छबी वेगळ्या अर्थाने सगळीकडे पडलेली आहे. अंशुमन विचारे अकॅडमीच्या माध्यमातून अंशुमननी अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी नाटक, चित्रपट अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली छाप पाडलेली आहे. म्हणजे चित्रपट क्षेत्र असेल, विशेषतः त्याचा खास करून जो काही पिंड आहे, जो हास्याशी संबंधित आहे, जो कॉमेडीशी संबंधित आहे, तो आहेच आहे. पण वेगवेगळ्या चित्रपटात काम करणे, वेगवेगळ्या महोत्सवामध्ये काम करणे, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना गाईड्स करणे, असे अनेक पैलू हे खरं तर अंशुमनची ओळख करून देतात. अंशुमन, या आजच्या खास रंगभूमी दिनाच्या निमित्ताने रंगभूमी आणि युवक या विषयावर बोलण्यासाठी मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. अंशुमन, थँक्यू संदीप. जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा तुम्हाला येईल सगळ्यांना. आणि मी सुरुवात करूया विषयाला. युवक, रंगभूमी आणि युवक आपला विषय आहे. खरं तर खूप मोठा विषय आहे. म्हणजे युवकांनी नाटक, चित्रपटाकडे वळायचं इथपासून ते चित्रपट नाटकामध्ये सुद्धा घराणेशाही आहे का, इथपर्यंत हा सगळा विषय आहे. पण मी सुरुवात आजच्या या रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमीवर करू इच्छितो की मला हिरो व्हायचंय किंवा गावकुसातल्या एका पोरला हिरो व्हायचंय, चित्रपटात करिअर करायचं आहे, एका रंगभूमीशी तर नातं जोडायचं आहे, तर काय केलं पाहिजे, इथपासून आपण अंशुमन सुरुवात करूया. कृपया मला सांगा. सगळ्यात प्रथम आधी रंगभूमी हा बेस आहे प्रत्येक कलेचा. मग ते नृत्य असो, नाटक असो, तुमचं नेपथ्य असो, रंगभूषा असो, किंबहुना संगीत असो, म्हणजे कलेशी निगडीत जेवढे काही भाग आहेत तर ते सगळे रंगभूमीशी निगडीत आहेत. थोडक्यात तुमचा बेस पक्का असला पाहिजे. जसं आपण नेहमी म्हणतो की कुठली बिल्डिंग म्हणा, कुठली घर म्हणा, त्याचा जर पाया मजबूत असेल तर पुढची इमारत ही नक्कीच मजबूत असते. त्यामुळे युवक आजच्या या सगळ्या कला क्षेत्राकडे जेवढं फास्ट पूर्ण पद्धतीने बघतायत, म्हणजे आताच म्हणतोय मी, म्हणजे पूर्वी कसं होतं, तुम्हाला एक मुंबई दूरदर्शन ही एकच वाहिनी होती एक एक्सपोज होण्यासाठी, आणि त्याच्या आधी तुम्हाला राज्यनाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, एक पात्री स्पर्धा, मोनो ऍक्टिंग स्पर्धा, त्याच्यानंतर विविध मायमिंगच्या स्पर्धा, झालंच तर राज्यनाट्य स्पर्धा, हा प्रवास केल्यानंतर मग व्यावसायिक रंगभूमी हा मोठा पल्ला असायचा. परंतु आता क्षेत्र खूप वाढलंय. आता तर OTT प्लॅटफॉर्म आलेले आहेत. म्हणजे आता चित्रपट केल्यानंतरच आपण जास्त लोकांपर्यंत पोहोचू, आता हा भाग राहिलेला नाही माझ्या मते. OTT मुळे खूप चांगले चांगले टॅलेंट लोकांसमोर यायला लागलेले आहेत आणि लोकांना चॉईस आला हातामध्ये. त्यामुळे एका अर्थाने फास्ट पण झालंय, चांगलं पण झालंय, म्हणजे दोन्ही बाजू आहेत त्याच्या, त्याचं प्लस मायनस दोन्ही आहे. पण मला असं वाटतं रंगभूमी याच्यावर तुम्ही जोपर्यंत स्वतःला सिद्ध करत नाही, जोपर्यंत स्वतःला तावून सुलाखून घेत नाही, तोपर्यंत पुढचा प्रवास हा थोडा वरवरचा असेल असं मला वाटतं. संदीप, अगदी बरोबर आहे. मला त्याच्याकडेच यायचंय. मी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या अनेक महोत्सवामध्ये जायचो, तिथल्या अनेक शिक्षकांशी माझी मैत्री होती, विद्यार्थ्यांशी माझी मैत्री होती. म्हणजे अनेक विद्यार्थी तिथनं घडलेत, आज चित्रपट इंडस्ट्रीमध्ये काम करतात. पण तसं विद्यापीठात जाऊन कोणी शिक्षण घेऊ शकत नाही. तुमची अंशुमन विचारे अकॅडमी आहे, त्या माध्यमातून आपण शिक्षण घेऊ शकतो. पण मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे, मला थेट करिअर करायचं आहे, मला रंगभूमीशी मला संबंध जोडायचा आहे,
मला एज्युकेशनच्या माध्यमातून संबंध जोडायचा आहे, पण माझी हिंमत होत नाही. मी सुरुवात कशी करायला पाहिजे, कुठनं रंगभूमीमध्ये माझा शिरकाव करून मी त्याच्यामध्ये यशस्वी कसं होऊ? एक तर यशस्वी कसं हो ह्याचा फॉर्म्युला मला काही कोणाकडेच नाही यशस्वीपणेचा. आपण चिकाटी, जिद्द, प्रामाणिकपणा, मेहनत याचा फॉर्म्युला प्रत्येकाकडे आहे, जो फक्त प्रामाणिकपणे प्रत्येकाने फक्त फॉलो करायला पाहिजे. बरोबर आहे. आता हे जे प्रश्न तुम्ही मला विचारले ना, ते सगळे प्रश्न मला पडले होते सुरुवातीला, आणि त्यामुळे हो. पण मग धडपड करत अनुभव घेत घेत कुठे प्रॅक्टिकली, कुठे असिस्ट करून, अशा वेगवेगळ्या अँगलनी मी अनुभव घेत गेलो. पण त्या अनुभवाची शिदोरी घेऊन मी असा विचार केला की असं मगाशी म्हणाल गाव कुसरला एखादा मुलगा, त्याला वाटलं मी हिरो बनू हो. शकत नाही. का नाही बनू शकत? बनू शकतो ना. कारण पूर्वीसारखा तर राहिलेलं नाहीये. आता स्क्रिप्ट हं. हा हिरो असते आणि त्या अनुषंगाने जे जे आर्टिस्ट लागतात ते त्यात इन्कॉर्पोरेट हो. केले जातात. तर मला असं वाटतं ओके. गाव कुसरल्या कुठल्याही खेड्यातल्या मुलाने मी हिरो होण्याचं स्वप्न बाळगायला काहीच हरकत नाहीये. कारण शाहरुख, सलमान खान किंवा तत्सम जे काही तथाकथित सुंदर दिसणारे चेहरे आहेत, तर हा चेहरा आणि अभिनेता किंवा आर्टिस्ट याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. आणि ओटीटी प्लॅटफॉर्म, नाट्य आणि चित्रपट यांनी सिद्ध केलंय की अभिनेते जास्त महत्वाचे आहेत असं मला वाटतं. आणि म्हणून मी अकॅडमी सुरू केली. अकॅडमी सुरू केली आणि अकॅडमीचा उद्देशच तो आहे की बऱ्याच लोकांना काही व्यस्ततेमुळे, काही आर्थिक गणित चुकल्यामुळे किंवा काही इतर कारण असतील, आपल्याला जमलं नाही या क्षेत्राकडे यायला. म्हणून माझी अकॅडमी शनिवार रविवार फक्त त्यांच्याकरताच आहे, जे कडून स्वतःला बाकीचा वेळ करून आपला आर्थिक गणित घडी बसवून त्या अकॅडमीत येऊ शकतात. शनिवार रविवार आपली कला जोपासू शकतात आणि मग ते 3.5 महिन्याचा कोर्स तो केल्यानंतर पुढे स्ट्रगल तर आहेच, शेवटी प्रयत्न चुकलेले नाहीयेत, पण एक तुम्हाला दिशा मिळू शकते याकरता ती अकॅडमी. अगदी बरोबर आहे. अंशुमन विचारे कलाकार म्हणून प्रसिद्ध आहेत, अंशुमन विचारे अकॅडमिक म्हणून परिचित आहेत, आणि एक जबरदस्त वडील म्हणूनही त्यांची ओळख आहे. खरं तर तुमच्या मुलींनी सगळीकडे धमाल घातलेली आहे. इतकं वय तिचं 1, 1.5, 2, 3-4 वर्षाची मुलगी इतकी धमाल आणि मजा करते. पण अंशुमन, आता आपण सुरुवात झालेली आहे, लोक प्रश्न विचारतायत, त्याच्याकडे पण आपल्याला जायचं आहे. अंशुमन विचाराची सगळ्यात मोठी ओळख त्यांच्या पंचने आहे. म्हणजे अंशुमन विचारे जेव्हा वेगवेगळे पंच मारतात त्या व्यासपीठावर, तिथल्या स्टेजवर, तेव्हा मजा येते. आम्हाला काही एखादाच पंच जो वेगळा आहे आणि सगळ्यांना वाटेल की यार अंशुमन विचारे आता खुलू लागलेले आहेत, असं आम्हाला दाखवायचं आहे. त्या अनुषंगाने आम्हाला काही पंच ऐकवा. पंच म्हणजे असं नसतं, ऍक्च्युली त्या घटना घडतात. आम्ही मला ऍक्टिंग करून दाखवा असं म्हणायचं माझ्या भाषेमध्ये. दादा कसं आहे, तुम्हाला आमच्या घरात घडलेला किस्सा सांगतो. म्हणजे विनोद कसा तयार होतो, विनोद म्हणजे आम्ही दुपारच्या वेळेला पूर्वी आम्ही झोपलो होतो आणि आम्ही चाळीत राहायचो सुरुवातीला बोरिवलीला असताना, आणि घर आपलं एक 8 बाय 10ची खोली त्यावेळेला. तर राहिलो, दुपारी झोपलो होतो आणि मी, माझी बहीण, माझी आई, आणि तितकं दुपारचे आमच्या घरी पाहुणे आले. फार सिरियस सब्जेक्ट होता, कोणीतरी वारलं होतं आमचं नातेवाईक, आणि ते आमच्या आईला ताई म्हणायचं. ते म्हणाले की ताई, अगं साधूंचे मिस्टर एक्सपायर झाले. तर ऍक्च्युअली असं झालं होतं की आपण झोपेत होतो, ते पटकन ऐकलं नाही. आमची आई म्हणाली बरं बरं ठीक आहे ठीक आहे. आता कसं आहे ते अच्छा. अनाहूतपणे होतो, पण याच गोष्टीमध्ये आम्हाला स्क्रिप्ट मिळतं आणि मग वेगवेगळे पंचेस घडले जातात. जसं आम्ही नेहमी म्हणतो की आपण ऍक्टर लोक बरेचसे गैरसमज असतात की आपलं खूप लोक ओळखतात. आणि एकदा घडलेला किस्सा माझ्या मुलीच्या बाबतीत म्हणून म्हणाल तो सांगतो. आम्ही रत्नागिरीला गेलो होतो फॅमिली पिकनिकला, आणि एका ठिकाणी मी ड्राईव्ह करून गाडी थांबवली आणि जरा 2 मिनिटं रिलॅक्स होण्यासाठी बाहेर आलो. माझ्या पुढे जस्ट एक एसटी आली. एसटीतून ड्रायव्हर कंडक्टर बाहेर पडले. मला म्हणाले सर फोटो काढायचा. तर ऍक्टर असतो ना, त्याच्या मी म्हटलं मी जरा ओके ठीक आहे, केस बीस नीट करायला लागलो. म्हटलं तुमचा नाही, तुमच्या मुलीचा फोटो काढायचा आहे. अच्छा अच्छा अच्छा. नाही पण काय खूपच पॉप्युलर झाली मुलगी तुझी एकदम. आता ते देवाची कृपा आहे, बाकी काय, आणि सगळ्या प्रेक्षकांचं प्रेम आहे, बाकी काही नाही. ह्याच्यात आमचा काही सहभाग नाहीये. आणि ते व्हिडिओ टाकणं सगळं माझी मिसेस पल्लवी बघत असते, त्यामुळे माझा काहीच सहभाग नाही. फक्त माझा अभिमान की माझी मुलगी आहे, त्यामुळे मला बरे वाटतं. फंटास्टिक. काही मुलं प्रश्न विचारतात. एक राहुल पेटकर आहेत. राहुल पेटकर एक प्रश्न विचारला. त्यांचा प्रश्न असा आहे,
फिल्मी आयुष्यातील नाटकी रंगभूमी आणि वास्तविक जीवनातील लॉकडाऊनच्या काळात निर्माण झालेली रंगभूमी या दोघांत आलेला अनुभव तुम्ही कसा सांगाल दादा, असा प्रश्न आहे राहुल पेटकर यांचा. नाही नाही, मला कळलं नाही काय म्हणालात तुम्ही. तू असं म्हणतोय की चित्रपट नाटक वगैरे हे सगळं ठीक आहे, पण आता लॉकडाऊनच्या काळामध्ये चित्रपटात काम करणारी माणसं हा दहाक अनुभव कसा अनुभवतायत, कसं त्यांच्या आयुष्यामध्ये वाईट दिवस आलेले आहेत, असं त्याचा प्रश्न आहे राहुल पेटकरचा. चांगला प्रश्न आहे. याचं कारण असं आहे की माझं असं नेहमी म्हणणं आहे की एंटरटेनमेंट भले लोकांना आवडत असेल, रिलॅक्स करत असेल, तरी आपल्या जगण्याच्या घडामोडीत एंटरटेनमेंट हा भाग नेहमीच शेवटला येतो. आणि त्यामुळे या लॉकडाऊन मध्ये खरंच ज्यांचा हातावर पोट आहे, किंबहुना खूप ओढाताण झाले असेल, ज्यांचं सेव्हिंग झालं नसेल, त्यांची खूप ओढाताण झाली. पण अर्थात त्यांना सगळ्याच बाजूनी मदत झाली. सामान्य प्रेक्षकांनी मदत केली किंवा सामान्य माणसाने मदत केली. पण हे खरं आहे, खूप ओढाताण झाली त्यांची आणि नक्कीच त्रास झाला. त्यामुळे मला असं वाटतं की अशी परिस्थिती लवकरात लवकर संपवून अशी वेळ कोणावरच येऊ नये असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. एक आपला मुख्य प्रश्नाकडे आपण वळूया. आदित्य राहुल पंडित आहे, तो म्हणतोय की येणाऱ्या आधुनिक काळात नाटकाचं भविष्य काय असेल. भविष्य आता मी तसं सांगू शकत नाही, कारण मी तेवढा मोठा नाहीये. पण एवढं नक्की सांगतो की भले ओटीटी प्लॅटफॉर्म आले किंवा बाकीचे काही आले, तरी जी कला रंगभूमीवर सादर होते वर्षानुवर्षे, त्याच्यावर चित्रपटाचं आक्रमण आलं, टीव्हीचं आक्रमण आलं, तरी ती कला कुठे लोप पावली नाही. अर्थात थोडं मध्ये त्याला एक स्टेलनेस येतो, कुठेतरी स्थैर्य येतं आणि परत जसं पाणी डबक्यातलं परत वाहत होतं तसं होऊन जातं. म्हणजेच थोडक्यात नवीन सब्जेक्ट आले, परत काही क्रांती झाली. जसं तुम्हाला सांगतो की ऑल दी बेस्ट आल्यानंतर युथ परत नाटकाकडे वळला होता. ऑल दी बेस्ट नंतर, यथाकदाचित नंतर तसं सुरू झालं. परत रंगभूमी थोडीशी वेगळ्या सब्जेक्टकडे गेली. पण मला असं अजिबात वाटत नाही की कितीही वेगवेगळे प्लॅटफॉर्म आले तरी रंगभूमीमध्ये काही फरक पडेल. उलट मी तर म्हणतो, उलट रंगभूमी जास्त प्रोग्रेस करते वेगवेगळ्या अँगलने. म्हणजे आता पूर्ण मोठा 40x30 स्टेज पाहिजे असं काही नाही. आता घरात सुद्धा नाटक होत आहे, गच्चीवर सुद्धा नाटकाचे प्रयोग होत आहेत, कोणाच्या हॉलमध्ये नाटकाचे प्रयोग होत आहेत. म्हणजे कला ही सादर करण्याचा फक्त प्लॅटफॉर्म बदलला जातोय, परंतु रंगभूमीचा मंच हा तोच राहतोय असं मला वाटतं. अंशुमन, अजून एक असं आहे की चित्रपटात जशी वडिलांची मक्तेदारी आहे, अनेक घराणेशाही आपण पाहतोय की कपूर घराणं असेल, कुठले आपण अनेक घराणं घ्या, बच्चन घराणं असेल, खन्ना घराणं असेल, की त्यांचे मुलंच तो वारसा पुढे कायम चालवतात. मग का एखादा गरीबाचा मुलगा चांगला अभिनेता होऊ शकत नाही? का एका गरीब असलेल्या मुलाला त्याचं स्वप्न त्यांनी काही उराशी बाळगलेलं आहे, चित्रपटात काम करायचं, वेगवेगळ्या नाटकात काम करायचं, ते का पूर्ण होत नाहीये? तुम्ही म्हणजे वडिलोपार्जित मक्तेदारी आणि नाटकामधला कलाकार किंवा चित्रपटात येऊ पाहणारा तरुण याच्या करिअरची सांगड तुम्ही कशी घालाल? माझं असं वैयक्तिक मत म्हणाल ना की स्ट्रगल हे प्रत्येकाला करायला लागतं. म्हणजे आता उद्या माझे वडील जर असते किंवा या क्षेत्रात किंवा तत्सम, तरी त्यांनी जास्तीत जास्त काय केलं असतं, माझ्यासाठी एखादं प्रोजेक्ट केलं असतं, मला कुठेतरी हिरो म्हणून लॉन्च केलं असतं. परंतु तेवढंच. परंतु मी चांगला अभिनेता आहे की नाही शेवटी मलाच प्रूव्ह करायचं. आपल्याकडे अशी बरीच उदाहरणं आहेत की ज्यांच्या मुलांना लॉन्च केलं गेलं किंवा त्यांना प्रोत्साहन दिलं गेलं, प्रेफरन्स दिला गेला, परंतु त्यांच्यात ती कॅलिबर नसल्यामुळे लोकांनी नाकारलंय त्यांना. त्यामुळे हा भाग महत्वाचा आहेच की त्यांना चान्स मिळतो, पुशअप करायला एखादी गॉडफादर असतो. हा, पण ज्यांना काहीच नसतं त्यांना मी एवढंच सांगेन की आपली कला इतकी मोठी करा की लोकांना तुमच्याशिवाय पर्याय नसेल. आणि त्यासाठी फोकस मेहनत घ्यावी लागेल. एवढं तर करावंच लागेल, त्याला पर्याय असं मला वाटतं, जे माझं आताही चालू आहे. अगदी बरोबर आहे. मला मी बाकी प्रश्नाकडे येणारच आहे अंशुमन, पण मला तुझ्या अकादमी विषयी जाणून घ्यायला खूप आवडेल. त्याचं कारण असं आहे की तू अनेक मुलांना मोठं केलंस, तू अनेक मुलांना शिकवतोस, तुझं वेगळेपण आहे, तू ज्यांनी वेगळं काही केलंय, तू त्या संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणारे वेगवेगळे पुरस्काराचा तो एक मला सगळा उपक्रम मला माहिती आहे. त्या अनुषंगाने मी खूप जवळून ते सगळं बघितलेलं आहे की तुम्ही वेगळ्या असणाऱ्या माणसाला सोबत घेऊन काम करता. तर मला या सगळ्या तुझ्या अकादमीचा प्रवास आणि त्यामध्ये तू तरुणांना जे काही मदत करतोस त्याच्याविषयी असलेलं तुझं काम हे मला ऐकायला आणि आपल्या सगळ्या तरुणाला ऐकायला खूप आवडेल अंशुमन. प्लीज सांगा.
बेसिकली अकॅडमी करण्यामागचा उद्देश असा होता. एक तर याला कारणीभूत ठरलेत माझे जे सगळं पूर्ण बघतात राजेंद्र पवार, स्वतः ते डायरेक्ट एडिटर आहेत. ते पूर्ण अकॅडमीच त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन बघतात आणि आपल्याकडे शिकवणारे शिक्षक सुद्धा विद्यापीठातले आहेत. आणि माझी इच्छा अशी होती की माझ्या अकॅडमीचा विद्यार्थी हा फोकस्ड असला पाहिजे, कारण आता प्रॅक्टिकली आपण कसं आपल्याला स्ट्रगल करायला पाहिजे, आपल्यात काय चांगलं आहे, आपल्यात काय प्लस आहे. मग अभिनेतेच असं नाही, ऍक्टरचे गुण असतील, डिरेक्शनचे गुण असतील, स्क्रिप्ट रायटिंगचे गुण असतील, एडिटरचे गुण असतील, वेगवेगळ्या अँगलचे गुण असतील, ते पहिले शोधून काढून त्या पद्धतीने फोकस करून जर स्ट्रगल केलं तर आपल्याला आपला स्ट्रगल हा सुकर करता येईल. हा एक मुद्दा. आणि त्याचबरोबर आपण जिथून लहानाचे मोठे झालो या समाजातून, त्या समाजाचं प्रत्येक कलाकार देणं लागतं, तसं मी लागतो. तर त्यामुळे माझ्या अकॅडमीतर्फे अकस पुरस्कार दिला जातो. अकस म्हणजे असामान्य कर्तृत्वाला सलाम. अशी बरीच माणसं आहेत समाजामध्ये जी खूप सामान्य आहेत म्हणजे आपल्या दृष्टीने, पण त्यांचं काम इतकं ग्रेट आहे की आपण फक्त नतमस्तक होऊ शकतो त्यांच्यापुढे. तर अभिनेता म्हणून काय करू शकतो असा विचार केला तर त्यांच्यासारखी लोकांना पुरस्कार देऊन त्यांच्यासारखी 10 माणसं तयार करण्याचं मानस मी लोकांसमोर मांडू शकतो. कारण समाज एखादी गोष्ट सांगितल्यावर बदलेल या भ्रमात मी कधीच नसतो. जर समाज बदलायचा असेल तर चांगल्या माणसांचा गठ्ठा वाढवावा लागेल असं मला वाटतं. कारण ती चांगली माणसं आहेत म्हणून समाज चाललेला आहे. आपण जे म्हणतो की कलियुग आहे किंवा असं नकारात्मक चालू आहे, खूप निगेटिव्ह आहे, खूप भ्रष्टाचार आहे, हे आहे ते आहे, हे प्रत्येक ठिकाणी असतं. म्हणजे अशा पद्धतीचं सिस्टम आपल्या घरात सुद्धा आहेत ती. म्हणजे आई वडील भाऊ बहीण हे जेव्हा असतं तेव्हा प्रत्येकाचं वागण्याचा स्तर, प्रत्येकाचं बोलण्याची पद्धत, विचार करण्याची पद्धत ही वेगळीच असते की. एक प्रकारचं भ्रष्टाचार म्हणू लागतो ना आपण, म्हणजे लहान भावाला आपण एक वेगळं स्थान दिलं, मोठ्या भावाला वेगळं स्थान दिलं, हा एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे असं म्हणतो. म्हणजे सिस्टम आपल्या घरात पण असते, फक्त आपल्याकडं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. तर मला असं वाटतं आपल्याला समाज बदलायचा असेल तर मुळात समाजातल्या चांगल्या लोकांचा गठ्ठा वाढवायला पाहिजे, चांगल्या विचारसरणीचा गठ्ठा वाढवायला पाहिजे. तो कसा करता येईल? अशा चांगल्या लोकांना पुरस्कार देऊन ते पुरस्कार जनतेसमोर आणायचे आणि जेणेकरून सांगायचे की अशी माणसं आहेत तर अशा माणसांचा भरणा वाढवायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने वागा. बाकी वागायचं न वागायचं लोकांचा प्रश्न आहे. मी अभिनेता म्हणून मी एवढंच करू शकतो कारण माझ्या हातात दुसरं काही नाही. कारण मी जाऊन बाहेर जाऊन काही सामाजिक कार्य करू शकत नाही, शेवटी माझं पोट याच्यावर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अभिनेता किंवा समाजातून जे मला मिळालं ते देण्याचा प्रयत्न अकस पुरस्कारातर्फे मी करत असतो. म्हणजे वर्षाला आपण 6 माणसं सिलेक्ट करतो वेगवेगळ्या स्तरातली, महाराष्ट्र गोवा इथल्या प्रांतातली, आणि त्यांना देणारे पुरस्कर्ते सुद्धा हे सामाजिकदृष्ट्या खूप मोठे असतात. म्हणजे नाही कुठलं राजकीय व्यक्ती किंवा एखादा अभिनेता किंवा असे कोणी देत नाही. देणारे व्यक्ती सुद्धा तेवढेच तुलामोलाचे असतात. तर मला असं वाटतं की तो एक भाग अभिनेता म्हणून, कलाकार म्हणून आपण जोपासला पाहिजे. कारण तुम्ही जर माणूस म्हणून चांगले नसाल तर अभिनेता म्हणून किती ग्रेट असलं तर ते शून्य आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. मी अजून त्या तरुणाच्या सगळ्या प्रश्नाकडे येतो, कारण आपल्याला फॉलो करणारी पाहणारी सगळी तरुण मंडळी आहेत. अनेक जण प्रश्न विचारत आहेत. त्यापैकी बहुतांशी जणांचा एक कॉमन प्रश्न आहे, तो म्हणजे अभिनेता होण्यासाठी काय काय करावं लागेल. सगळ्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत, पण सगळे प्रश्न त्या एका प्रश्नाभोवती फिरतायत की अभिनेता होण्यासाठी काय करावं लागेल. त्यात मी एका ओळीत उत्तर देतो. जिद्द, हो. चिकाटी, प्रामाणिकपणा आणि 100% मेहनत करण्याची जर तुमच्यात क्षमता आणि तुमची इच्छा असेल तर जगात तुम्हाला अभिनेता नाही, जगात तुम्हाला एक उत्तम यशस्वी माणूस, मी माणूस म्हणतोय, त्यात कलाकार सुद्धा येतो, बिझनेसमॅन सुद्धा येतो, तुम्ही नोकरीदार सुद्धा येतात, सगळे येतात. उत्तम माणूस, यशस्वी माणूस बनण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही असं माझं मत. अगदी आणि बरोबर आहे. हीच सगळे गुण अभिनेत्यासाठी लागतात. अगदी बरोबर आहे. मी त्या अजून एका प्रश्नाच्या भोवती मला तुम्हाला परत अजून तिकडं न्यायचंय की तुमचा काळ होता, तुमच्या अगोदर महेश कोठारेंचा काळ होता, दादा कोंडकेचा काळ होता, राजेश खन्नापासून ते आपल्या मागच्या राज कपूर पर्यंत सगळे आतापर्यंतचे इतिहास आपण. तुम्हाला काय वाटतं, युवकांचा ओढा चित्रपट क्षेत्राकडे किंवा त्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या अनुषंगाने कायम अजून आहे का, त्यामध्ये काही बदल पडलाय का, जास्त झालाय? तुम्ही कसं पाहता या सगळ्या आकर्षक दुनियेकडं युवकांचा ओढा कसा आहे? मला असं वाटतं फास्ट फूड सारखं झालंय. बऱ्याच लोकांना त्याचा उपयोग, काही लोक करिअर म्हणून वेगळ्याच पद्धतीने करतात, काही लोक इथे खूप फेमस होतात, काही राजकारणात जातात, काही त्याचा उपयोग बिझनेससाठी करतात, काही लोक त्याचा सोशल उपयोग करतात, आणि काही खरंच असतात की ज्यांना खरोखर या क्षेत्रात करायचंय. पण कसं होतंय
की जे स्ट्रगल करावं लागतंय, जे स्ट्रगल करण्याची पद्धत आहे, ती कुठेतरी मिस होते. आणि जर खरोखर तुम्हाला या क्षेत्रात करायचं असेल तर भरपूर करण्यासारखं आहे. फक्त तुम्ही फोकस्ड असायला पाहिजे. आणि ते फोकस राहण्यासाठी तुम्हाला मुळात ठरवलं पाहिजे की तुम्हाला काय करायचंय, की मला कुठल्या क्षेत्रात करिअर करायचं. आणि बाकी मी सांगितल्याप्रमाणे आहेत, शेवटी तुम्हाला स्ट्रगल हे कधीही चुकलेलं नाही. म्हणजे तुम्हाला काम मिळाल्यानंतर स्ट्रगल, मिळाल्यानंतर चांगलं करण्यासाठी स्ट्रगल, चांगलं झाण्यासाठी आणखीन नवीन चांगलं काम कसं मिळेल यासाठी स्ट्रगल, चांगलं काम मिळाल्यानंतर आणखीन उत्तम आपण अभिनेते कसं होऊ याकरता स्ट्रगल, आणि एका टॉप लेवलला गेल्यानंतर ती पोझिशन कशी चांगली राहील याकरता स्ट्रगल. स्ट्रगल हे चुकलेलं नाहीये. आता लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळे कलाकार अंशुमन खूप अडचणीमध्ये आहेत. म्हणजे आपण पाहिलं असेल की अनेक वेगवेगळ्या संघटना, सामाजिक कार्यकर्ते हे पुढे आलेत आणि या सगळ्या कलाकारांना काहीतरी देण्याच्या अनुषंगाने त्यांनी आपलं आपलं योगदान त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तुमची संघटना, तुमची अकॅडमी असं काही करते का? किंवा तुझ्यासोबत असणाऱ्या माणसांनी अशा गरीब लोकांना, म्हणजे आपण स्पॉट बॉय पासून ते मोठ्या कलाकारापर्यंत अनेकांवर खूप वाईट वेळ आलेली आहे अंशुमन या काळामध्ये. तू तू या काळाकडे कसं पाहतो आणि तुझ्या आजूबाजूला असं काही चांगलं घडत असेल तर प्लीज आम्हाला सांग. खरं सांगू का, माझे असे कितीतरी मित्र, कलावंत मित्र आहेत. जसं मी दिगंबर नाईक म्हणे, किंवा नितीन लाड म्हणे, आमचे काही मित्र आहेत. त्याच्यानंतर आमची अकॅडमी आहेच, पण मी अकॅडमीबद्दल मी स्वतः सांगणार नाही, कारण आमच्या अकॅडमीबद्दल जे जे शक्य आहे ते करतोय आम्ही. आणि असे बरेच मित्र आहेत की जे सोशली खूप काम करतायत. लॉकडाऊन मध्ये खूप त्यांनी काम केलं. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कलाकारांना, बॅकस्टेज वर्करना त्यांनी पैशाच्या रूपात किंवा काही धान्यांच्या रूपात बरी मदत केली. परंतु मला असं वाटतं की मी जेव्हा सुरुवात लॉकडाऊन झाले तेव्हा एक लाईव्ह करायचो, त्यावेळी मी सांगितलं होतं की कोरोना हा खूप शिकवून गेलाय आपल्या माणसाला, खूप शिकवून गेलाय. आणि आमची हिरोईन आहे. काय म्हणते ती मध्येच? तिला मध्ये यायचं असतेच, मला माहिती आहे ती मध्ये येणार होती ते. तर कोरोना तुम्हाला खूप शिकवून गेलाय. आणि हो. त्या कोरोनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की जे जे तुम्ही साठवाल ते जतन करून ठेवायला शिका. नुसती नाही, आर्थिक दृष्ट्या म्हणतोय मी, की आपण काय होतं, पैसे आले की ते आपल्या गरजा वाढवतो. आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे जाण्याचे मार्ग तयार करतो, पण तो साठवण्याचे मार्ग फार कमी करतो. आणि मला असं वाटतं कलाकारांनी ते जास्त करायला. मग अशा परिस्थितीत आपल्याला बरं पडतं. आणि मग ती परिस्थिती फार कमी लोकांना ओढवते. तर मला असं वाटतं कोरोनामध्ये शिकलात ना तर फार बरं होईल. कारण आता आज कोरोना आहे, पुढे आणखीन रोको नाही येईल, आणखी टोको नाही येईल, आणखी माहित नाही काय काय येईल ते. परंतु तुम्हाला सावरण्यासाठी स्वतःची विचारसरणी बदललं पाहिजे असं मला वाटतं. अंशुमन, तिला काहीतरी बोलायचं दिसते. तिला काय बोलायचं जरा सांग ना. काका बोल ना बाबड्या, आमचं काय ते चालू असतं ना. तिची एक तिची सेकंड. कशी सुरुवात झाली इकडं यायला, किंवा ती पॉप्युलर कशी झाली जरा सांग ना आम्हाला ती. कारण तुझ्यापेक्षा जास्त ती पॉप्युलर झाली हे आम्हाला माहिती आहे. हो, ऍक्च्युली काय माहितीये का, हे मला सुद्धा माहिती नव्हतं. लॉकडाऊन मध्ये माझ्या मिसेसने एकदा जस्ट तिचा व्हिडिओ काढला होता कोरोनाचा, आणि तो टाकला होता, मला पण माहिती नव्हतं. आणि तो इतका फेमस झाला की खरं सांगायचं माझं पेज तिच्यामुळे रन झालं. फेसबुक पेज. आणि मी वेळात आलो, म्हणजे यू वोंट बिलीव्ह, मला तिच्यासाठी ना इटली, मस्कत, दुबई, रशिया इकडून फोन आले. मी असं वेळ लागला म्हटलं मला आयुष्यात कोल्हापूरहून सुद्धा फोन आला नव्हता. तिला इकडून फोन आले. पण खूप भारी वाटतंय हे. प्रत्येक प्रार्थना भरून घेऊन येतो माणूस. त्यामुळे असं वाटतं प्रत्येकाचं प्रार्थना आहे. आपली ग्रामीण परंपरा सुद्धा वेगळी आहे अंशुमन. आपल्याला ग्रामीण भागातली परंपरा वेगळी आहे आणि त्या परंपरेचा आपल्याला अभिमान वाटावाचा आहे. तू कशी तुझ्या सगळ्या करिअरची सुरुवात केली, जी ग्रामीण भागापासून होती आणि ती शहरात येऊन पोहोचली? तुझं स्ट्रगल आणि तुझा थोडा प्रवास आम्हाला ऐकायला निश्चित आवडेल. खरं सांगू का, माझ्या या सगळ्या जडणघडणीत खरं सांगायचं तर मी कोकणातला आहे. त्यामुळे कोकणात लोकांना खेळे, नमन, तुमच्याकडे गोंधळ, किंवा आपण जे वेगळे भजनाचे प्रकार म्हणतो, याचा खूप प्रभाव आहे माझ्यावर. कारण पूर्वी मी खूप नमन, खेळ, दशावताराचे प्रयोग बघायचो आणि ते सगळं फीड होत गेलं. मग नंतर मग आमच्या चाळीत असताना, आता चाळ संस्कृती म्हणजे तिथे सांस्कृतिक कार्यक्रमाचा भरणा भरपूर असायचा पूर्वी. तेव्हा चाळीत पूजा असताना
वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायचं. मग ती जडणघडण करत 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 मग एकांकिका स्पर्धा, वेगळ्या महाराष्ट्रातल्या स्पर्धा करत, इंटर कॉलेज स्पर्धा करत, असं करत करत बेस पक्का करत गेलो. आणि मग असिस्टंट म्हणून मी बासू चटर्जींकडे काम केलं, नीरज आठवडेंकडे काम केलं, मंगेश कदमकडे काम केलं, नंतर शैलेश प्रभाकरांकडे काम केलं. की माझं नशीब चांगलं की मला प्रत्येक स्टाईलच्या माणसाकडे काम करायचं एक चान्स मिळाला, ज्याचा फायदा प्रॅक्टिकली मला झाला. आणि त्यामुळे आपसुकच प्रॅक्टिकल नॉलेज जास्त मिळत गेलं मला. आणि म्हणून मी नेहमीच विचार करत असतो की कुठलाही नवीन माणूस, मला विचारतो तुझा गुरु कोणतो? गुरु माझा प्रत्येक माणूस आहे. माझा प्रत्येक को आर्टिस्ट हा माझा गुरु आहे. कारण त्याकडून काय चांगलं आणि काय नाही वाईट हे नेहमी आजही शिकत असतो. आणि त्यामुळे माझ्या कारण परिपूर्ण कोणी नसतं माणूस त्याच्यामध्ये. पण आपल्याकडली मुलं ना अंशुमन, जेव्हा वेगवेगळ्या म्हणजे ऑफबीटला त्यांना करिअर करायचं असतं, जर्नलिझम आहे, नाट्यशास्त्र आहे, ती मुलं आपल्याकडे खूप घाबरतात. त्या मुलांना आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पेशन्स त्यांच्याकडे नसते, की त्यांना वाटते थेट आपण आता टीव्ही, जर तुम्हाला जर्नलिझम मध्ये करिअर करायचं असेल तर तुम्हाला थेट स्क्रीनवर तुम्ही दिसावे, तुम्ही अँकर व्हावे असं त्यांना वाटतं. तुम्ही पिक्चर मध्ये गेला तर त्यांना वाटतं की मला चांगला रोल मिळावा आणि मी लीडचा रोल करावा आणि मी फेमस व्हावं असं वाटतं. तू त्या पेशंट नसणाऱ्या मुलांना तुझ्या अनुभवाच्या माध्यमातून तुला जे काही तू निर्माण केलं त्याला काय सांगशील त्या सगळ्या मुलांना? पेशन्स तुम्हाला ठेवायला लागतं. म्हणजे माझ्याहून सांगतो, तसं आताच्या मुलांना वाटतं की मला काम मिळालं पाहिजे, तसं मी स्ट्रगल करत होतो. मला कोण काम देत नव्हतं. कारण ऑफकोर्स असं कोण तुम्हाला काम देत नाही जोपर्यंत तुम्ही प्रूव्ह होत नाही. तर मला ज्या पहिल्या एकांकिकेत खूप पाठी लागून लावून काम द्या म्हणून सांगितलं, तर मला दगडाचा रोल मिळाला. दगडाचा म्हणजे वोंट बिलीव्ह, मी दगड म्हणून उभा होतो पाऊण तास. आणि असे बरेच दगडाचे रोल केल्यानंतर त्या दगडाला हळूहळू शिल्प करायचं काम मला स्वतः करायला लागलं. तर मला असं वाटतं पेशन्स तर ठेवावेच लागतील. आणि इच्छा चांगल्या आहे, म्हणजे तुमची स्वप्न चांगली, मला हिरो बनायचंय, हे बनायचंय, ते बनायचंय. परंतु बनणं आणि प्रत्यक्षात असणं यात खूप फरक आहे. कारण आता स्क्रिप्ट ओरिएंटेड असतात, त्यामुळे तुम्हाला त्या प्रकारचे रोल मिळतात. परंतु तुम्हाला पहिलं प्रूव्ह करायला लागतं की मी खूप चांगला अभिनेता आहे, मी चांगला डिरेक्टर आहे, मी चांगला एडिटर आहे. प्रूव्ह करत नाही तोपर्यंत समोरचा माणूस विश्वास ठेवत नाही. त्यासाठी काळ जावा लागतो. आणि पेशन्स हे ठेवावेच लागतं, त्याला काही पर्याय नाही दुसरा. कारण तुम्हाला एखादं साधं गणित, हो बोला बोला, साधं गणित म्हणजे जेवणाचं सांगतो. तुम्हाला जेवण बनवायचं असेल तर मुळात आधी 10 वेळा ते आमटी खराब होते, भात खराब होतो, चपाती चुकते, त्यानंतर एक चांगला आपण उत्तम जेवण बनवायला शिकतो. म्हणजे साधारण त्याला एक तासभर, महिनाभराचा वेळ जातो. म्हणजे थोडक्यात जेवणात साधी आमटी भात भाजी बनवायला जर महिनाभर जात असेल तर हे तर फार मोठं क्षेत्र आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. दुसरं अजून एक अंशुमन याच्या बरोबर आहे की अनेकांना ट्रॅक सापडतो, अनेकांना ती लाईन सापडते. तुला जसे अनेक चांगले माणसं गुरु म्हणून भेटली तशी मुलांना गुरु म्हणून माणसं पण भेटतात. पण त्यांचं वय, पैसा आणि तिथलं ग्लॅमर हे सगळं बघून ना कुठेतरी पाय वाकडा पडण्याची भीती, नाकारता येत नाही अशी परिस्थिती असते अनेक ठिकाणी. म्हणजे व्यसन लागणं असेल, वाईट मुलं भेटणं असतील, संगत वाईट लागणं असेल, किंवा मग काहीतरी अशा घटना घडणे की त्या माध्यमातून आपलं आणि आपल्या आई वडिलांचं स्वप्न भंगून जाईल. तर अशा पाऊल वाईट पडेल अशा मुलांना, ज्याचं पडू शकते अशा मुलांना तू तरुणांना काय सांगशील? थोडं वेगळ्या ट्रॅकने बोलतो, कदाचित थोडस तुम्हाला अति फिलॉसॉफिकल वाटेल, पण मी माझ्या बाबतीत केलेलं म्हणून सांगतो. अध्यात्माची जोड असेल ना तर माणूस खूप बॅलन्स राहतो असं माझं मत आहे. ओके. हे बघा, व्यसन आता व्यक्ती असतं, म्हणजे खाणं, अति खाणं सुद्धा हे व्यसनच आहे. त्यामुळे व्यसनांच्या बाबतीत मी म्हणू शकत नाही, कारण मला स्वतःला व्यसन नाही खाण्याच्या व्यतिरिक्त. म्हणजे दारू किंवा तत्सम सिगरेट म्हणा किंवा पान तंबाखू, मी असलं काही व्यसन करत नाही. त्याच्याबाबतीत मी बोलू शकत नाही कारण मी केलेलंच नाही. परंतु मानसिकरित्या तुम्हाला स्थैर्य पाहिजे असेल, तुमच्यात इम्प्रुव्हमेंट करायचे असतील तर तुम्हाला आध्यात्मिक बैठक फार महत्वाची. त्यासाठी मेडिटेशन म्हणा, नामस्मरण म्हणा, चांगल्या चांगल्या गोष्टींचं वाचन म्हणा, चांगल्या लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी इंटरॅक्ट करणं म्हणा, या जेव्हा तुम्ही गोष्टी करता तेव्हा तुमच्यात आतून सुद्धा खूप डेव्हलपमेंट होत असते. म्हणजे कलाकारासाठी खूप महत्वाचे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. मला याच्या पलीकडे जाऊन अजून एक महत्वाची गोष्ट आहे, डिग्री. नाट्य क्षेत्रामध्ये डिग्री महत्वाची आहे. डिग्री केली पाहिजे का तसंच एंट्री केली पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे, तू काय सांगशील? नाही, डिग्री आता असं म्हणून की तुमच्याकडे पेशन्स असतील तर डिग्री घेणं चांगलंच आहे.
कारण तुम्ही ज्या क्षेत्रातून येता तिथे तुमचा बौद्धिक विकास होतो, तुम्हाला त्याचा फायदा होतोच, परंतु शेवटी प्रॅक्टिकली तुम्ही किती चांगले आहात हे तुम्हाला प्रॅक्टिकली आल्यानंतरच प्रूव्ह करायला लागतं. नाही भले 3 वर्ष हो तुम्ही एनएसडीचा जरी कोर्स केलात तरी तुम्ही इकडे हो आल्यानंतर भले तुम्ही एनएस देऊन आलात म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त एक प्रेफरन्स मिळेल, एक चान्स हो मिळू शकतो. परंतु ऍक्शन हो म्हटल्यानंतर तुमच्यामध्ये काय गुण आहे हे तुमचं तुम्हाला दाखवायला लागतं. मग कधी कधी काय होतं एनएसडी वाल्यांसमोर किंवा असं मी म्हणेन की एखादा गावचा मुलगा भाव खाऊन जातो, याचं कारण त्याच्यामध्ये एखादा स्पार्क असतो, तो पटकन भावून जातो. कदाचित ते तांत्रिकदृष्ट्या बरोबर असेल किंवा नसेल अभिनयाची हो ती कला, परंतु हो शेवटी तांत्रिकदृष्ट्या बघण्यापेक्षा ते किती भावतं हे पण जास्त महत्वाचं आहे ना. ओके. जसं आपण दुसरे पुस्तकी भाषेत बोलायला गेलो, अगदी आपण पुस्तक जेव्हा हो वाचायला घेतो तर आपण 2-3 हो पानामध्ये रमतो किंवा बंद करतो, हाच फरक आहे, बाकी काय नाही. दुसरं असं की आपण एकदा कलाकार म्हणून जेव्हा पुढे येतो तेव्हा मनामध्ये खूप वेगवेगळ्या आशा अपेक्षाची एक खूप मोठं डोंगर निर्माण होते आणि असं वाटतं की वेगळं झालं पाहिजे, म्हणजे माझ्या चित्रपटाला पुरस्कार मिळाला पाहिजे, मी कुठलं तरी अशा ठिकाणी गेलं पाहिजे की ज्यातून मला नाव माझं पुढे आलं पाहिजे. तर हे हे कितपत महत्वाचं आहे याकडे जाणं गरजेचं आहे, या मोहात अडकायला पाहिजे. तुझा अनुभव कसा आहे? मी की यशस्वी कुठले झाल्यानंतरची पुरस्कार, गोष्ट करतो. पुरस्कार, शाबासकी किंवा प्रोत्साहन हे मिळालं तर आपण नेहमीच सुखावतो, आपल्याला नेहमी हुरूप येतो. परंतु मिळालं नाही, नाराजी असते, वाईट वाटतं, पण त्याला खचून जाणं म्हणजे चुकीचं आहे असं मला वाटतं. कारण तुम्हीच तुमचे उत्तम पुरस्कर्ते असता आणि तुमच्या कामाची पावती तुम्हाला लोकांच्या दादीने जे मिळत असते त्याच्यासारखा मोठा पुरस्कार कुठला असतो. म्हणजे मी असं म्हणेन की कित्येक असे ग्रेट कलावंत आहेत की त्यांना फार पुरस्कार न मिळता सुद्धा फार अत्युच्च शिखरावर आहेत लोकांच्या मनात. आणि आपली तर आई जेव्हा अरे माझा लेकरू दिसताले समोर स्क्रीनवर, तेव्हा आईचा तुला पण असे अनुभव खूप आले असतील, आईला घेऊन, हो हो वडिलांना हो घेऊन. हो. तर मला असं वाटतं याच्यापेक्षा मोठा पुरस्कार कुठलाच नाहीये. आणि सामान्य लोक जेव्हा तुम्हाला बाहेर जाऊन फार वाहवा करतात, तुमच्या कामाची प्रशंसा करतात, तर मला असं वाटतं याच्यापेक्षा मोठा पुरस्कार कुठलाच नसतो. नाहीतर काय होतं, मी साधी गोष्ट सांगतो, तुम्हाला उद्या नॅशनल अवॉर्ड मिळाला, ऑस्कर मिळाला, ह्या वर्षी त्याचं गुणगान होतं, परंतु पुढच्या 5 वर्षानंतर आपल्याला कुठे माहिती असेल कुणाला काय मिळालं काय मिळालं. 5 वर्षात बऱ्याच गोष्टी घडलेल्या असतात, परंतु 5 वर्षात जर तुम्ही चांगलं काम सातत्याने करत असाल तर लोकांच्या मनात कायम राहता असं मला वाटतं. तर याचा मोह करणं टाळा असं माझं मत आहे. अगदी खरं आहे. बरं, मुंबईमध्ये यायचं असं प्रत्येकाला वाटतं की मला जर करिअर करायचं असेल, म्हणजे आपण आता मी परवा एक टॅक्सीने प्रवास करत होतो, तो टॅक्सी मधला चालवणारा भैया, मला असं वाटतं की 32 वर्षाचा पोरगा असेल, तो म्हणला की मी 24व्या वर्षी आलो, मला पिक्चर मध्ये हिरो बनायचं आहे, पण मी त्या पद्धतीने वाटचाल तिकडे करतोय. आणि म्हणजे मॅक्झिमम तुम्ही भैया जे काही तुम्हाला भेटतात ना, ते सगळेजणांना मुंबईमध्ये येतात, ते पिक्चर मध्ये करिअर करायचं असतं. काय इथलं वातावरण आहे किंवा इथली सगळी परिस्थिती आहे, तसं पोषक वातावरण आहे मुंबईला येऊन आपण हिरो बनलं पाहिजे, जसे ते भैया करतात तसं आपल्या मुलांनी पण करायला पाहिजे का? काय सांगशील तू? काय होतं की ही चंदेरी दुनिया इतकी मृगजळासारखी आहे ना, प्रत्येकाला त्याचं हा आकर्षण आहे. आणि त्यामुळे प्रत्येकालाच वाटतं, जसं मला वाटलं होतं मी या क्षेत्रात आलो, परंतु प्रत्यक्षात आपल्यामध्ये ते कॅलिबर आहे का हे जर ओळखलं नसेल ना आपण, तर मग गडबड होईल. काय होतं की आपल्या गल्लीमध्ये किंवा आपल्या घरामध्ये आपण जरा काही ऍक्टिंग केली आणि घरच्यांना सॉलिड वाटलं, आपला जबरदस्त मुलगा आहे, तर आपल्याला वाटतं की आपण काहीतरी करू शकतो, परंतु ते तेवढ्या पुरतं असतं कारण ते घरचं कौतुक असतं. जेव्हा खरे सामान्य प्रेक्षक तुमचे कौतुक करतील, त्याचं सातत्य असेल, तेव्हा खरा तुम्ही खरंच आपण यायला पाहिजे आणि त्यासाठी तेवढं स्ट्रगल करायला पाहिजे. त्यामुळे घरच्या कौतुकाने हुरळून जाऊन काय फायदा नाही. अच्छा, अंशुमन, आपण खूप वेळापासून चर्चा करतोय. मला खूप सगळे प्रश्न पण येतात, पण ते सगळी प्रश्न याच भोवती आहेत की आम्ही हिरो बनण्यासाठी काय करायला पाहिजे, कुठले प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, कुठं जायला पाहिजे, याच अनुषंगाने ती सगळे प्रश्न आहेत. एक शेवटचा प्रश्न घेतो आणि आपण समारोपाकडे जाऊया. ज्या मुलांना परत तोच प्रश्न येतो सुरुवातीला विचारलेला, पण त्या अनुषंगाने अनेकांनी प्रश्न विचारलेला आहे, म्हणून तो प्रश्न घेतो आणि आपण समारोप करूया. अनेकांना वाटतं की मी हिरो झालं पाहिजे, मी या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे, माझी या दुनियेमध्ये माझं वेगळेपण मी सिद्ध केलं पाहिजे, पण त्याची सुरुवात मी कशी करायची असं प्रत्येकाचं विचारणं आहे. तुम्ही काय सांगाल? मी एवढंच सांगेन की जर तुम्ही अकॅडमीत शिकत असाल, कॉलेजमध्ये शिकत असाल, तर
चित्रकलेच्या स्पर्धा आहेत. अर्थात हा सगळा पिरियड आता लॉकडाऊनचा किंवा असा संपल्यानंतर महाराष्ट्रात वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धा असतात, एकपात्री स्पर्धा असतात, अकॅडमिक वेगवेगळ्या शिक्षण दिलं, जसं माझी अकॅडमी आहे. असे काही शॉर्ट टर्म कोर्सेस 3.5 महिन्याचे कोर्सेस असतात, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टीची तोंडओळख होते. त्या क्षेत्राशी संलग्न होऊन तुम्ही सातत्याने त्या गोष्टी करत राहिलात आणि रंगभूमीशी निगडीत राहिलात तर मला असं वाटतं तुमचा प्रवास सुकर होईल, जेणेकरून तुम्हाला दिशा मिळत जाईल. आणि रंगभूमी करणं फार गरजेचं असं मला वाटतं. तुमचा बेस पक्का केला तर आणि तरच तुम्ही टिकू शकाल शेवटपर्यंत. सो रंगभूमीच्या दृष्टीने तुम्हाला त्या दृष्टीने प्रयत्न करा असं मला वाटतं. अंशुमन, थँक्यू सो मच. आत्ता 2 गोष्टी आहेत. एक तर आम्ही युवकांचं एक अशी चळवळ चालवतो ज्यामध्ये लाखो मुलं आहेत, तरुण आहेत आणि त्यांना आपल्या करिअर करायचं आहे, रंगभूमीमध्ये आपलं वेगळ्यापणाचा ठसा उमटवायचा आहे, चित्रपटात जायचंय, नाटकात जायचंय. अशा तरुणांना ज्यांनी सकाळचं नाव सांगितलं, ज्यांनी ईनचं नाव सांगितलं, ज्यांनी संदीप काळेचं नाव सांगितलं की तुमची ती आता खबरदारी बनलेली आहे, तुम्ही त्या मुलांना लिफ्ट द्या, तुम्ही त्या मुलांना आपलं समजा, त्या मुलांच्या पाठीवरून हात फिरवा, अशी अनेक मुलं तुम्हाला भविष्यामध्ये विचारतील. आज रंगभूमीच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे संबंध महाराष्ट्रभर आम्ही वेगवेगळे कार्यक्रमाचं आयोजन करतोय. ईन मधली सगळी तरुणाई त्यामध्ये सहभागी होते. सगळे माझे त्या ठिकाणचे काम करणारे सगळे सरदार आहेत. आता नवीन मंत्रिमंडळ आहे. अजय आणि विकास नावाची आमची 2 मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले आहेत, पूर्ण मंत्रिमंडळ झाले. आमचं अधिवेशनाचं एक प्लॅनिंग आहे. आम्ही त्या अधिवेशनाला आपल्याला हा विषय घेऊन नक्की करतो करण्याचा आमचा मानस आहे आणि विनंती आहे की तुम्ही त्या कार्यक्रमाला नक्की याल. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण तरुणांशी संवाद साधलात, आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो. अंशुमन, थँक्यू सो मच. धन्यवाद अंशुमन. थँक्यू संदीपजी आणि इन पेजचा मी मनापासून आभार मानतो की जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्तानं मला अशी युवकांची संवाद साधण्याची संधी दिलीत. आम्ही थँक्यू. आणि नेहमीच तुम्ही आमच्या सोबत असता. जसं तुम्ही त्यांच्या पाठीवर हात फिरवलात तसं आमच्या खांद्यावर हात ठेवून आहात, हे जास्त मला बरं वाटतं नेहमी. थँक्यू सो मच. थँक्यू आणि असंच प्रेम करत राहा. थँक्यू. भेटत राहू अंशुमन, भेटत राहू. थँक्यू अंशुमन, थँक्यू.